तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळदीच्या प्लॉटमध्ये. आणि आता हळदीच्या प्लॉटमध्ये आपल्याला एक साधारण माहिती अशा प्रकारे द्यायची आहे की आपल्याला अनुभव कोणते आले आणि कसे आले ते आता आपण शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे. तर दोन शेंगामधलं जे आपण बेणं लावतो, त्या बेणं लावताना जे शेंगा असतात अशा प्रकारे, या शेंगामधलं अंतर किती पाहिजे. तर आपण इथं शेंगामधलं अंतर आपण घेणार आहोत. तर बघा, इथं थोडंसं कॅमेरा जवळ घ्या, दोन्ही कॅमेरे आणा इकडे. तर कॅमेरा जवळ घेतला. आता आपण बघूया, इथे एक शेंग लावली आपण, इथे एक लावली, पण दोन शेंगामध्ये अंतर आपण किती घेतलं होतं? 9 इंच. 9 इंच अंतर घेतल्यानंतर आपल्याला इथं काय भेटलं? तर इथं आपल्याला गॅप भेटला. गॅप किती भेटला? अर्ध्या फुटाचा. तर अशा प्रकारे अर्ध्या फुटाचा आपल्याला गॅप भेटतो. आणि या बाजूला आणि या बाजूला आपल्याला इकडे अर्धा फूट. तर अशा प्रकारे आपल्या हळदीची गड्डा जो आहे जास्तीत जास्त मोठा किती व्हायचा? तर 9 इंच आपण घेऊ शकता किंवा अर्धा फूट घेऊ शकता. जेणेकरून अर्धा फूट जर घेतलं तर आपल्याला शेंगाची संख्या ही बेण्याची संख्या थोडी जास्त लागते. म्हणजे 10 क्विंटल लागू शकते, 12 क्विंटल पण लागू शकते. हे सर्व असते आपण शेंग कोणती घेतो. जास्त वजनाची घेतो म्हणजे 40 ते 50 ग्रामची, किंवा आपण साधारणतः 30 ग्रामची. तर अशा प्रकारे आपण कुठली वजन घ्यायचं शेंगाचं, त्याच्यानुसार आपल्याला इथं गड्ड्याची साईज जी आहे ही आपल्याला इथं बनल्या जाते. आणि आपल्याला किती बेणं लागते हे सुद्धा बनल्या जाते. तर यासाठी आपल्याला काय करायचं, साधारण 6 इंचावरच एक शेंग घ्यायची. आपण अशी शेंग टाकण्यापेक्षा अशी टाकली तर अजून चांगलं. म्हणजे काय होते, आपल्याला या साईडला जो आहे या साईडला माल आपल्याला लागत नाही. फक्त शेंगाला माल लागतो कुठं? या बंड्याला. तर तो माल लागतो कसल्या प्रकारे लागतो, तर त्याची साईज आपल्याला इथं बघूया आपण. ही साईज जी आहे, हा जो बंडा आहे या बंड्याला आपल्याला असा या साईजने असा माल लागतो. हे बघा, असा माल लागत जातो. बघा, हे बघा, माल लागताना अशा प्रकारे फक्त ह्या साईडनंच माल लागतो. या साईडने माल लागत नाही, याही साईडने लागत नाही. फक्त त्याची दोन बाजूच घेते असा येडा. त्यामुळं आपल्याला जो अंतर आहे असल्या प्रकारचं, तर हे अंतर आपल्याला घेताना फक्त अर्धा फूटच घ्यायचं. जास्तीत जास्त 9 इंचापर्यंत घेऊ शकता, त्याच्यानंतर घ्यायचं नाही. आणि 2 ओळीतलं अंतर साधारणतः आता इथं हे तर अर्धा फूटच माल लागतो, इकडून पण अर्धा फूट लागतो. तरी पण आपल्याला इथं डवरा वगैरे लागण्यासाठी, खतं टाकल्यानंतर डवऱ्याने माती झाकण्यासाठी खतावर, याच्यासाठी हे जे अंतर आहे हे इथं आपल्याला साधारणतः 1.5 फूट घ्यायचं. इथून 9 इंच, इथून 9 इंच, म्हणजे 1.5 फूट घेतलं म्हणजे इथं खतं टाकल्यानंतर डवरा चालते. तर अशा प्रकारे आपल्याला 2 कांडीमधलं अंतर बेणं लावताना अर्धा फूट ते 9 इंचापर्यंत, परंतु असं अंतर हे 1.5 फूट घ्यायचं. आणि त्यामुळेच आपल्याला बेड जे आहेत हे बेड आपल्याला 5 ते 5.5 फुटापर्यंत घ्यायचे. कारण आपल्याला ओळीतलं अंतर वाढवलं म्हणजे बेडचं अंतर आपल्याला इथं वाढवावं लागते. तरच आपल्याला खताचं व्यवस्थापन, पाणी देण्याचं व्यवस्थापन आणि पलीकडच्या बाजूने शेंगा बाहेर निघणार नाही, त्या मातीनं झाकता आल्या पाहिजे. बेड मेकरनं माती लावता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला 5-5.5 फुटाचं अंतर इथं ठेवावं लागते. आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे हे 1.5 फूट आपल्याला इथं ठेवायचं आहे. भारी जमीन असेल तर 2 फूट ठेवू शकता आणि बेडचं अंतर 6 फूट ठेवू शकता. अशा प्रकारे सुद्धा व्यवस्थापन करता येते. परंतु मध्यम जमीन, भारी जमिनीसाठी सरासरी चालणारा जे अंतर आहे, तर हे अंतर आपल्याला इथं साधारण 5.5 फुटाचे बेड आणि 1.5 फुटाच्या 2 ओळी आणि 2 शेंगामधलं अंतर आहे. तर हे 2 ओळीतल्या जे शेंगा आहेत आपली बेण्याची कांडी, तर ते अंतर आपल्याला 6 इंच किंवा 9 इंचापर्यंत ठेवू शकता. अशा प्रकारे करू शकता. आणि जर हलकी जमीन असेल तर आपण 5 फूट अंतर 2 ओळीतलं घ्यायचं आणि 15 इंच 2 ओळीतलं आणि 5 फूट बेडमधलं अंतर अशा प्रकारे करू शकता. आणि बाकी अंतर जे आहे हे अर्धा फूटच ठेवायचं हलक्या जमिनीमध्ये शेंगामधलं. अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करू शकता.